च्या वतीने अंमली पदार्थ जनजागृती अभियान। अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाज मुक्तीसाठी जनजागृती हा प्रभावी मार्ग आहे। या उद्देशाने घोटी पोलीस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान 2025 राबविण्यात आले। या अभियानात घोटी शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक युवती, डॉक्टर्स, परिचारिका तसेच माजी सैनिक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। दिनांक 14 ऑगस्ट रोजी घोटी शहरातून मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली। यात महिलांचा, युवकांचा मोठा सहभाग दिसून आला। दिनांक 15 ऑगस्ट रोजी भंडारदरा चौक ते जनता महाविद्यालय या दरम्यान भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। या अभियानात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला। यात रुग्णवाहिका चालक, अपघातातील क्रेन चालक, विविध क्षेत्रातील समाजसेवक, पोलीस मित्र तसेच वनसंवर्धन मित्र बंटी पगारे यांचा विशेष गौरव करण्यात आला। सन्मान सोहळ्यानंतर अल्पहारही आयोजित करण्यात आला। मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी घोटीकरांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली आहे आणि समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले। या अभियानाचे नेतृत्व घोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय शिंदे यांनी केले। तसेच पोलीस उपनिरीक्षक उदय, उपनिरीक्षक देवरे मॅडम यांच्यासह अभियानाचे नियोजन करणारे पोलीस हवालदार सागर सौदागर, राहुल गांगुर्डे, लक्ष्मण धकाते, सुनील पाटील, निलेश साळवे, नितीन कटारे, परीक्षित इंगळे, अनिल मोरे यांचे मोलाचे योगदान राहिले। या अभियानाला घोटी गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अंमली पदार्थ निर्मूलनाच्या उद्दिष्टापूर्तीसाठी पोलीस प्रशासन व समाज यांची एकजूट महत्त्वाची ठरेल असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आलाय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजापुरे, घोटी।